नमस्कार. तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणजेच भाषिक अल्पसंख्याकासाठी जे विशेष अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. तर पहिली कन्सेप्ट ही आहे की मायनॉरिटीज म्हणजे काय. तर सरळ साध्या सोप्या भाषेत मायनॉरिटीचा हा अर्थ होतो की दुसऱ्याच्या तुलनेत ज्याची संख्या कमी आहे त्याला आपण मायनॉरिटीज म्हणतो. ओके. आणि ज्यावेळेस आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचा विचार करतो तर त्याचा अर्थ असा होतो की इतर भाषेच्या तुलनेमध्ये एखादी जी भाषा कमी प्रमाणात बोलल्या जाते त्या भाषेला आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणतो. ओके. आणि याचं जर उदाहरण बघितलं तर समजा हा महाराष्ट्र आहे. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रमुख भाषा आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. ओके. मात्र त्याऐवजी जर आपण कन्नडा लँग्वेजचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कन्नडा लँग्वेज बोलणारे किंवा ती भाषा वापरणारे लोक खूप कमी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कन्नडा लँग्वेज ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीज मध्ये येते. त्याचप्रमाणे जसं कर्नाटकमध्ये मराठी भाषा बोलणारे लोक खूप कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मराठी भाषा ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीज मध्ये येते. ओके. आय होप की तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. यानंतर आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर जे आपले स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत यांच्याबद्दलची जी तरतूद आहे ती आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये केलेली नव्हती. ओके. मात्र नंतर ज्यावेळेस राज्य पुनर्रचना समिती स्थापन झालेली होती तर त्या समितीच्या शिफारशीनुसार ज्यावेळेस 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस त्या 1956च्या 7व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार आपल्या राज्यघटनेचा जो भाग 17 आहे त्यामध्ये आर्टिकल 350 चा समावेश करण्यात आला होता. ओके. बघा परत एकदा सांगतो. जे स्पेशल ऑफिसर आहेत लिंग्विस्टिक मायनॉरिटीज साठी त्यांची जी तरतूद आहे ती आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये केलेली नव्हती. मात्र ज्यावेळेस राज्य पुनर्रचना समिती स्थापन झाली होती आणि या समितीचा जो कार्यकाळ आहे तो 1953 तो 1955 हा आहे. तर या राज्य पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार ज्यावेळेस 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 7व्या घटना दुरुस्तीच्याच कायद्यानुसार आपल्या राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये या आर्टिकल 350 चा समावेश करण्यात आला. ओके. या आर्टिकल 350 मध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघूयात. तर आर्टिकल 350 मध्ये असं सांगितलं होतं की भाषिक अल्पसंख्याकासाठी एक विशेष अधिकारी असायला पाहिजे आणि त्यांची जी नेमणूक आहे ती कोण करतील तर त्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करतील. ओके. आणि या भाषिक अल्पसंख्याक विशेष अधिकाऱ्यांचं काम काय असेल तर या भाषिक अल्पसंख्याकासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजना संबंधी सर्व बाबीविषयी तपास करणे. म्हणजे जे काही आपले लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहे तर त्यांच्या सुरक्षा उपाययोजनासाठी जी काही बाबी केलेल्या आहेत मग ते संविधानामध्ये काही सांगितलं असेल किंवा एखाद्या कायद्याने तसं काही सांगितलं असेल तर त्यांच्या उपाययोजना संबंधीच्या जेवढ्या काही बाबी आहेत त्यांचा तपास करणं हे या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे जे स्पेशल ऑफिसर आहेत त्यांचं ते काम आहे. ओके. आणि यांचा जो अहवाल आहे तो हे स्पेशल ऑफिसर त्यांचा अहवाल हा राष्ट्रपतीकडे सादर करतात आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडतात. ओके. आणि त्याचबरोबर संबंधित राज्यांच्या सरकारकडे देखील पाठवतात. म्हणजे ज्यावेळेस हे स्पेशल ऑफिसर आपला जो अहवाल आहे तो राष्ट्रपतीकडे सादर करतात त्यानंतर राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर म्हणजेच आपला राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांसमोर मांडतात आणि ज्या राज्याशी संबंधित आहे तर त्या राज्य सरकारकडे देखील तो अहवाल पाठवला जातो. यानंतर जे काही आपले विशेष अधिकारी आहेत कशाचे लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे तर त्यांच्या पदासाठी पात्रता कुठली पाहिजे म्हणजेच त्यांचं क्वालिफिकेशन कुठलं असलं पाहिजे, टेन्युअर किती असला पाहिजे किंवा त्यांची सॅलरी आणि अलाउन्सेस कसे असले पाहिजे किंवा त्यांची
जी काही सेवाशर्ती आहे त्या कुठल्या असल्या पाहिजे किंवा त्यांना पदावरून रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया कुठली असली पाहिजे याबाबत राज्यघटनेमध्ये उल्लेख केलेला नाही. या ठिकाणी हे देखील व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. जे आपले स्पेशल ऑफिसर आहेत लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी, तर त्यांचं टेन्युअर किती असलं पाहिजे, त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन कुठलं असलं पाहिजे, त्यांचं सॅलरी आणि अलाउन्सेस कसं असलं पाहिजे किंवा त्यांच्या सेवाशर्ती कशा असल्या पाहिजे आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी कुठली प्रक्रिया वापरली पाहिजे यासाठी राज्यघटनेमध्ये काही सांगितलेलं नाही. ओके. इथपर्यंत लक्षात येतंय तुमच्या व्यवस्थित? ओके. यानंतर बघा जे आपले भाषिक अल्पसंख्याकासाठी जे आयुक्त आहेत म्हणजे जे कमिशनर आहेत त्यांना आर्टिकल 350B नुसार 1957 मध्ये विशेष अधिकाऱ्यांचे पद निर्माण केले. म्हणजेच जे काही आपले लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कमिशनर आहेत त्यांचं जे पद आहे ते 1957 मध्ये तयार करण्यात आलं होतं आणि यांनाच नंतर भाषिक अल्पसंख्याक आयोग म्हणजेच जे काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज असं संबोधण्यात आलं. ओके. या ठिकाणी हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे यानंतर आपण हे बघूया की या कमिशनरांचं मुख्यालय कुठं आहे, तर जे यांचं हेडक्वार्टर आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या कमिशनरांचं, तर ते प्रयागराजमध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्ही मला सांगा यांचं जे मुख्यालय आहे म्हणजेच हेडक्वार्टर जे आहे ते प्रयागराजमध्ये आहे की न्यू दिल्लीमध्ये आहे. ओके. या ठिकाणी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्याल अशी मी आशा बाळगतो. ओके. त्यानंतर या ठिकाणी जे यांचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी आयुक्त असतात. त्यांच्या मदतीसाठी उपायुक्त असतात म्हणजेच डेप्युटी कमिशनर असतात आणि त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त असतात. ओके. तर आयुक्तांना मदत करण्यासाठी डेप्युटी कमिशनर आणि सहाय्यक आयुक्त हे देखील त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये असतात आणि जे या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कमिशनर आहेत ते अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाचे भाग आहेत. म्हणजेच ते अल्पसंख्याक जे कामकाज मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयाचे हे कमिशनर हे भाग असतात. बरोबर आहे. त्याचबरोबर यांचे जे क्षेत्रीय कार्यालय आहेत ते कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या जे ऑफिसेस आहेत म्हणजेच जे काही क्षेत्रीय कार्यालय आहेत ते बेळगाव येथे आहे म्हणजेच कर्नाटकामध्ये. त्यानंतर चेन्नई तामिळनाडूमधले चेन्नईमध्ये आहे. त्याचबरोबर जे वेस्ट बेंगॉलमध्ये कलकत्ता आहे त्या ठिकाणी म्हणजेच एकंदरीत या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या 3 ठिकाणी हे क्षेत्रीय कार्यालय आहेत. त्यामध्ये बेळगाव, चेन्नई आणि कलकत्ता या 3 ठिकाणी हे क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि या तिन्ही ठिकाणी सहाय्यक आयुक्त हे काम करत असतात. ओके. या ठिकाणी तुम्हाला मॅप दाखवण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. हे बघा हे प्रयागराज आहे. या ठिकाणी हेडक्वार्टर आहे आणि जर हेडक्वार्टर प्रयागराजमध्ये आहे का दिल्लीमध्ये आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. आणि जे क्षेत्रीय कार्यालय आहेत ते एक बेळगावमध्ये आहे, एक कोलकात्यामध्ये आहे आणि एक चेन्नईमध्ये आहे. यानंतर आपण या आयोगाच्या भूमिका कुठली आहे ते बघूयात. सॉरी, हे जे लिंग्विस्टिक ऑफिसर आहेत यांची भूमिका काय आहे ते बघूयात. तर बघा घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या सुरक्षा उपाययोजनाची अंमलबजावणी न केल्यामुळे भाषिक अल्पसंख्याक व्यक्ती, गट, संस्था किंवा संघटना यांनी त्यांच्या नजरेस आणलेल्या किंवा त्यांच्या नजरेस आलेल्या तक्रारीसंबंधी सर्व बाबी भाषिक अल्पसंख्याकासाठीचा आयुक्त राज्य सरकारवर व संघराज्य प्रदेशाच्या प्रशासनाच्या सर्वोच्च राजकीय व प्रशासकीय स्तराकडे पाठवितो व त्यावर उपायांची शिफारस करतो. बघा याचं म्हणणं काय आहे ते आपण समजून घेऊया. तर जे काही घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर जे जे काही सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत तर त्या अंमलबजावणी न केल्यामुळे एखाद्या भाषिक अल्पसंख्याक व्यक्ती, गट, संस्था किंवा संघटना यांनी जर त्यांच्या नजरेस आणलेल्या त्यांच्या म्हणजे कोणाच्या जे काही आपले लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कमिशनर आहेत त्यांच्या नजरेस आणून दिलं की या उपाययोजना केलेल्या आहेत
आणि त्या उपाययोजना व्यवस्थित ग्राउंड लेवलवरती होत नाहीयेत किंवा स्वतः कमिशनरच्या तसं लक्षात आलं तर या तक्रारी संबंधी ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रशासनाच्या सर्वोच्च राजकीय व प्रशासकीय स्तराकडे पाठवणे व त्यावर ते शेवटपर्यंत त्यांचा उपाययोजनांची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे याच्या शिफारशी करण्याचं काम हे लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे जे कमिशनर असतात ते करत असतात. ओके. यानंतर त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याक गटांना चालना देण्यासाठी व त्यांचे जतन करण्यासाठी भाषिक अल्पसंख्याकांसाठी केलेल्या घटनात्मक उपाययोजनाची विस्तृत प्रसिद्धी करावी. तसेच अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाने राज्य सरकार संघ राज्य प्रदेशांना सांगितलेली आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना करण्यास सुचविले आहे. म्हणजे जे काही भाषिक अल्पसंख्याक गटांना चालना देण्यासाठी व त्यांना जतन करण्यासाठी जे काही घटनात्मक उपाययोजना केलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं, त्या लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवणं हे काम जे आहे ते आपले कमिशनर करत असतात. ओके. त्यानंतर भाषिक अल्पसंख्याकाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे असे राज्य सरकार व संघ राज्य प्रदेशाला आग्रहपूर्वक सांगण्यात आलेलं आहे. ओके. म्हणजेच राज्य सरकार आणि संघ राज्य प्रदेशांना काही गोष्टी आग्रहपूर्वक सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत तर त्यांच्यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात यावे हे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याकाच्या भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सरकारी प्रयत्नांना नव्याने चालना देण्यासाठी आयुक्ताने 10 कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे. बघा, जे काही आपले लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत त्यांची भाषा व संस्कृतीचं जतन करण्यासाठी ज्या काही सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत किंवा जे काही सरकारी प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी नव्याने चालना देण्यासाठी या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या आयुक्तांनी 10 कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे. ओके. त्याचबरोबर ध्येय काय आहे ते बघूयात. तर ध्येय असं आहे की भाषिक अल्पसंख्याकाच्या घटनात्मक सुरक्षा उपाययोजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी त्यांची यंत्रणा व प्रणाली सबल व सुसूत्र करणे आणि त्यायोग्य अल्पसंख्याकाची भाषा बोलणाऱ्यांच्या अधिकारांचे रक्षण सुनिश्चित करून त्यांना समावेशक व एकात्मिक विकासाची संधी देणे. याचं ध्येय काय आहे तर जे काही भाषिक अल्पसंख्याकाच्या साठी ज्या काही घटनात्मक सुरक्षा उपाययोजना केलेल्या आहेत तर त्यांचं एकदम पॉझिटिव्ह अंमलबजावणीसाठी त्या यंत्रणा आणि जी काही प्रणाली आहे ती सबल आणि सुसूत्र करणे आणि त्यायोग्य अल्पसंख्याकाची भाषा बोलणाऱ्यांच्या अधिकारांचे रक्षण सुनिश्चित करणे यासाठी त्यांना समावेशक व एकात्मिक विकासाची संधी देणे हे या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचं ध्येय आहे. आणि त्याचबरोबर यांचं लक्ष काय आहे तर लक्ष हे आहे की भाषिक अल्पसंख्याकांना समावेशक विकासासाठी समान संधी मिळण्यासाठी सर्व राज्य, संघराज्य प्रदेश घटनात्मक व राष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या सुरक्षा उपाययोजनाची अंमलबजावणी करतात हे सुनिश्चित करणे हे या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचं लक्ष आहे. यानंतर आपण या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कार्य काय आहेत ते बघूयात. म्हणजेच या कमिशनरांचे कार्य कुठले आहेत ते बघूयात. तर यामध्ये पहिलं कार्य हे आहे की भाषिक अल्पसंख्याकांना दिलेल्या सुरक्षा उपाय उपायाबाबतचे जे काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांची चौकशी करणे. म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी जी काही सुरक्षा उपाययोजना केलेली आहे त्यासाठीची जी मुद्दे आहेत तर त्यांची चौकशी करणं हे या कमिशनरांचं कार्य आहे. त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याकासाठी असलेल्या घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या स्थितीविषयी भारताच्या राष्ट्रपतीला अहवाल सादर करणे. म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी जे काही घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना केलेल्या आहेत तर त्यांच्या अंमलबजावणीची जी काही स्थिती आहे
ती आपल्या राष्ट्रपतीला अहवालातून सादर करणे हे देखील कार्य या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या कमिशनरांचं आहे. त्यानंतर प्रश्नावली, भेट, परिषदा, अभ्यासवर्ग, सभा, आढावा यंत्रणा यांच्याद्वारे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरती देखरेख करणे. म्हणजेच या ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत तर त्यासाठी प्रश्नावली घेणे, भेटी देणे, त्यासाठी लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या परिषदा घेणे, अभ्यासवर्ग घेणे आणि एकंदरीत या सर्वांचा आढावा घेणे आणि या ज्या काही उपाययोजनांच्या अंमलबजावणी केलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित होत आहेत की नाही यावरती देखरेख करण्याचं कार्य देखील या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कमिशनर हे करत असतात. त्याचबरोबर या आयोगाची उद्दिष्टे कुठली आहेत ते बघूयात. तर यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की भाषिक अल्पसंख्याकांना समावेशक विकासाच्या आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या समान संधी देणे. म्हणजे जे काही लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत हे मागं पडू नये यासाठी यांना देखील समावेशक विकासाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची समान संधी देणं हे या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे जे काही ऑफिस आहे यांचं हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट हे आहे की भाषिक अल्पसंख्याकांमध्ये त्यांना उपलब्ध उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपायाबाबत माहिती प्रस्तुत करणे. म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी जे काही सुरक्षा केलेली आहे किंवा त्यासाठी जे काही कुठल्या स्कीम चालू आहेत याविषयीची पूर्ण माहिती या लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या ग्रुपला देणे हे या ऑफिसचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याकांना घटनात्मक आणि राज्यांनी संघराज्य प्रदेशांनी मान्य केलेल्या सुरक्षा उपायांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करणे. म्हणजेच जे काही लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत यांच्यासाठी ज्या घटनात्मक आणि राज्यांनी किंवा युटीजनी जे काही सुरक्षा उपाय केलेले आहेत त्यांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचं उद्दिष्ट या ऑफिसचं आहे. त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याकाच्या सुरक्षा उपायाबाबत तक्रार निवारण करण्यासंबंधी आलेले निवेदने हाताळणे. म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या ज्या काही सुरक्षा उपाय आहेत त्याबाबतच्या ज्या काही तक्रारी आहेत तर त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जे काही निवेदन आलेले आहेत ते व्यवस्थित हाताळणं हे देखील या ऑफिसचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत आपण स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीजच्या पूर्ण मुद्दे बघितले आहेत. यामध्ये या आयोगाचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, त्याचबरोबर यांची कार्य काय आहेत, या जे काही स्पेशल ऑफिसर आहेत म्हणजे जे कमिशनर आहेत यांची नेमणूक कोण करतं, त्याचबरोबर यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, त्यानंतर यांचे क्षेत्रीय कार्यालय कुठे आहेत, त्यानंतर या ऑफिसचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, असे एकंदरीत आपण या ऑफिसच्या रिलेटेडचे सर्वच मुद्दे बघितलेले आहेत. आशा करतो आतापर्यंत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. ओके, तर जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.